नाही, जखम जरी असली तरी त्याचा संबंध फक्त माझ्याशी आणि माझ्या पुरताच आहे. गायत्रीशी त्याचा काही संबंध नाही. हो, पण तिच्या आयुष्यातल्या सगळ्या महत्वाच्या निर्णयांवर त्याचा परिणाम होतोय नक्कीच. असो, तसंही कार्तिकनं सुद्धा तुमच्या या अटीबाबतचा त्याचा निर्णय काय आहे तुम्हाला अजून सांगितलेलं नाही. म्हणजे रात्र आमचं काही बोलणंच झालेलं नाहीये. पण काही म्हणा कीर्तने साहेब, काही म्हणा, म्हणजे एक व्यक्ती म्हणून तुम्ही मला फार आवडता आणि खूप खूप आदर आहे तुमच्याविषयी माझ्या मनामध्ये. म्हणजे इतके दिवस तुमच्याबद्दल खूप काही वाचलं होतं, ऐकलं होतं, त्यामुळे तर होताच. पण आता तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यानंतर तो आणखीन वाढलाय. नाही, मला खरंच मला एवढंच जाणून घ्यायचंय की म्हणजे या तुमच्या अटी बाबतीत तुम्ही सिरियस आहात की आम्हाला कटवायचा प्रयत्न होता? नाही नाही नाही, जस्ट एक मनात शंका आली म्हणून मी विचारलं. म्हणजे लग्न मोडायची ही काही वेगळी पद्धत वगैरे नाही ना? नाही, अजिबात नाही. तुमचा मुलगा माझ्या मुलीच्या बाबतीत जर सिरियस असेल तर माझी अट सुद्धा तितकीच सिरियस आहे. हा, आणि जर का तुमचा मुलगा कार्तिक हे सगळं टाइमपास म्हणून करत असेल तर त्याला माझा निरोप द्या. त्याचे परिणाम फार वाईट होते. अरे बापरे, तुम्ही तर धमकीच देताय हो. नाही, धमकी नाही, इशारा समजा हवं तर. तुम्ही सुद्धा एका मुलीचे बाप आहात. आपल्या देशामध्ये मुलीचा बाप किती वेगवेगळ्या पातळ्यांवर दुबळा आणि हताश होतो हे तुम्हालाही माहिती आहे. हा, एक वेळ अडमुठा बाप किंवा हिटलर बाप असं लेबल माझ्यावर लावलं गेलं तरी चालेल, नो प्रॉब्लेम. पण हताश आणि दुबळा बाप म्हटलेलं मला नाही चालत. पण असंच एक दुबळा आणि हताश बाप मी फार जवळून पाहिला आहे आणि त्याचे माझ्या एका अतिशय जवळच्या व्यक्तीवर झालेले परिणाम सुद्धा मी पाहिले. राजहंस साहेब, खूप आतलं बरंच काही शेअर केलं मी तुमच्या बरोबर. मगाशी म्हटलं मी हे सगळं मी तुम्हाला का सांगायचं, काय संबंध आहे आपला, तरीही सांगतो. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून माझी बहीण होती. माझी सख्खी बहीण. एनिवे, हॅव अ नाईस डे. भेटू पुन्हा केव्हा तरी.